ऐका ना, आज मस्त औषधी फळाचं आपण लोणचं घालतोय. तर इडलिंबूचं आज लोणचं करणार आहोत. तर इडलिंबू शरीराला खूप फायदेशीर आहे. इडलिंबूमुळे त्वचा निरोगी राहतेच, व्हिटॅमिन सी मिळतं. तसेच मूतखड्याला अतिशय उपयुक्त असं हे फळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर सगळ्यात अगोदर इडलिंबू स्वच्छ धुवून घ्या, कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर त्याला छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्या. त्यानंतर हळद मीठ लावून रात्रभर चाळणीमध्ये हे बाजूला ठेवून द्या, जेणेकरून त्याच्यातलं पाणी खाली नितळून जातं. त्यानंतर बघा, आता जे काही मसाले दाखवलेत मी, मोहरी, धने, बडीशोप, ओवा आणि जिरं आणि थोडेसे धने. तर धने थोडेच घेतलेत, बाकीचे मसाले मी प्रत्येकी 2 चमचे घेतलेत. आणि आता ते व्यवस्थित भाजून घ्यायचेत. भाजून झाल्यानंतर हे कोरडे मसाले आपण लिंबामध्ये ॲड करायचे. तर लाल तिखट, हळद, मीठ आणि हिंग टाकलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हा मसाला थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर मिक्सरला छान भरडसर वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे लिंबूच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आलटून पलटून. आणि गरम आपण मगाशी जे तेल दाखवलं ते कडकडीत गरम करून थंड करून घेतलेलं आहे. जसं पाणी थंड असतं ना, अगदी तसं तेल हे थंड करून घ्यायचं आहे, यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे मुरण्यासाठी फक्त 2 दिवस लागतात. खरंच खूप सुंदर लागतं हे लोणचं. जेवणाची चव तर वाढवतंच, परंतु आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असं आहे. नक्की करून बघा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत असतात, तर रोज चॅनलला भेट देत जावा. आणि चला मग, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.